विजय पाटील माझं नाव आहे. मला जी संधी दिली त्याबद्दल सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा मी खूप आभारी आहे. आणि मी आज प्रचार फेरीची सुरुवात केली. सर्व शिवसैनिक माझ्यासोबत आहेत आणि ज्या मराठी घरामध्ये पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो आहे, सर्व लोकांमध्ये मी जायचा प्रयत्न करतो आहे, ते सगळीकडे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आमच्या गावाचा, आमच्या पूर्ण वार्डचा. त्यामुळे मला असं नक्कीच वाटतं की माझा नक्कीच विजय होईल. आपण पाहिलं आहे की भरपूर लोक आहे आपल्यासोबत, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे की तुमच्या सगळे सोबत कसं सर्वात पहिलं मला हे सांगायचं, ही सर्व जी माणसं आहेत ही झेंडे पकडण्यासाठी ही सर्व पैसे देऊन आणलेली माणसं आहेत. ही म्हणजे हक्काची आणि सर्वजण माझी आपल्या समाजाची आणि माझी सर्व ओळखीची सगळी माणसं स्वतःहून माझ्यासोबत फिरत आहेत. वार्ड नंबर 10चा जनता तुम्ही काय संदेश देणार आहे? मी जर निवडणुकीला निवडून आलो तर नक्कीच जे लोकांचे प्रश्न आहेत ते सर्वात पहिला सोडण्याचा प्रयत्न करीन. 15 तारखेला तो आपला मतदान आहे, त्या दिवसासाठी तुम्ही लोकांना काय सांगणार आहे? मी सर्व लोकांना एवढंच सांगेन की आता ही वेळ शेवटची वेळ आहे मराठी माणसांसाठी. तर सर्वांनी शिवसेना मनसे युतीमुळे आज सर्व जशी मोदींची लाट होती अशी मला वाटते की अशी आता ही मराठी लोकांची लाट आहे आणि याच्यामध्ये नक्कीच माझा विजय होईल. याचा अगोदर आपण भूमिपुत्रांना मेसेज दिला होता, त्याच्याबद्दल काय सांगणार आहे? मी इकडे स्थानिक भूमिपुत्र आहे आणि मला खरंच अभिमान आहे की आज मला पक्षाने जी संधी दिली त्याचं मी नक्कीच सोनं करेन. लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. शिवसेना मनसे युतीचा उमेदवार विजय नक्कीच हा विजय होईल. आणि आपण इथे बघाल की ही जी एवढी गर्दी आहे आणि ह्या लोकांमध्ये जाऊन जो रिस्पॉन्स मिळतो आम्हाला, लोक समोरून येतात आणि विजयला नक्कीच हे लोक विजय करतील असा मला विश्वास आहे. वार्ड नंबर 10च्या जनतेला तुम्ही विजय पाटीलांवर काय संदेश देणार आहे? विजय खरोखरच एक चांगला गुणी विद्यार्थी आहे, गुणी आमचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे आणि तो खरोखरच चांगला काम करू शकतो जनतेसाठी. मी लोकांना सांगेन विजयला मतदान देऊन निवडून आणा, कारण विजय हा खरोखर यंग डॅशिंग आहे मुलगा, खरोखरच पळणार आणि काम करणार लोकांचं. मी त्याला आज जवळनं जाणतो की तो खरोखरच आपण बघितलं 3-4 महिन्यापासून विजय जेव्हा उमेदवार जाहीर झाली म्हणजे त्याला कन्फर्मेशन मिळालं की मला उमेदवार होतो, तो एरिया फिरत होता की काही कामं असतील, काही गटार आहेत, काही पाणी लोकांना येत नाही, तर विजय काम करत होता आणि मला विश्वास आहे लोक विजयाला मत देतील आणि निवडून आणतील.